आदेश माऊली रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. आदेश. या ठिकाणी आपली या विश्रांत वडाच्या इथली माऊलीची जी आपली पर्णकुटी आहे, या पर्णकुटीकडे आपण नित्यसेवा करणारे आपले नाथ उपासक येथील जे ताईदादा आहेत, त्यापैकी काही ताईदादा इथे आलेले आहेत. आता त्यांनी काय केलं आहे ते आपण बघूया. इथे त्यांनी काय एक प्रोजेक्ट केला आहे तो आपण बघूया की हा जो प्रोजेक्ट आहे तो निसर्गाशी संलग्न आहे. आपण काय प्रोजेक्ट आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊया. या ठिकाणी त्यांनी जो प्रोजेक्ट केला आहे तो आपण बघू. या ठिकाणी बघा, त्या प्रोजेक्टचा आपल्या लक्षात येईल. इथे आपल्याला हा प्रोजेक्ट दिसतो आपल्याला इथे. तर त्यांच्या हातात काय काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. इथे कार्तिक दादा आहेत. कार्तिक दादा इकडे या. खरं तर कार्तिक दादा या प्रोजेक्टचे या ठिकाणी प्रकल्पाचे जनक आहेत. एक सायंटिस्ट त्यांच्यात लपला आहे आणि आपण त्यांना नाथ उपासना, आपली जी स्वयंशक्तीपीठ नाथ उपासना आपला जो सगळा महाप्रकल्प आहे ते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या घराच्या समोर त्यांनी हे असं लावलेलं होतं. आता पण बघूया, त्यांना विचारूया हे काय आहे किंवा कसं आहे. तर कार्तिक दादा इथे आहेत आपल्याला. ते कितवीला आहेत? तुम्ही कितवीला आहे? 8वीला आहेत. त्यांचे वडील इंद्रजित मुंडे, बरोबर ना? तर या ठिकाणी तुम्ही हे काय काय केलेलं आहे तर आम्हाला जरा सांगा, हे काय केलं आणि काय आहे. हां, हे जे ना ते चिमण्यांसाठी म्हणजे राहण्याची सुविधा केलेली आहे. आणि हे त्यांना पाणी चारा वगैरे नाही का त्यासाठी केलेले. हे जे काटे आहेत ना ते त्यांना बसण्यासाठी लावलेले. अच्छा अच्छा. बरं, तुम्ही तुमच्या घराकडे हे असं करायचा प्रयत्न केला, ते कधी केलात तुम्ही? कधी केलात? आम्ही तरी ते 1-2 वर्ष खाली प्रयत्न केला तर त्यामध्ये चिमण्या यायच्या, राहायच्या, पिल्ले द्यायच्या. बरं, ठीक आहे. पण रात्री झोपताना परत यायच्या. अच्छा, परत यायचं. बरोबर, ठीक आहे. खूप सुंदर. पण तुम्हाला हे असं करावं असं का वाटलं? कारण की एके दिवशी बाबा आलते, त्यांना खूप आवडलं. तर म्हटलं मग त्या बाबा म्हणजे आजोबा? आम्ही म्हणजे मी स्वतः. बरोबर, ठीक आहे. मी पण आजोबाच आहे. बरं, ठीक आहे. हां, त्यांना आवडलं. मग म्हटलं की आहे ना त्यांना एकदा करून द्या. मग त्यांना आणलं करून. बरं, ठीक आहे. छान. आज तुम्ही किती घरटे आणलेत आणि किती काय पाण्याच्या ह्या प्लेट आणल्यात? छान. किती घरटे आणले तुम्ही? मला 4 घरटे आणले. 4 ते पाणी चाराचे. दादांनी पाण्याच्या प्लेट्स पण खूप सुंदर आणल्या तिथे आणि ते अडकवलेलं आहे. इथे माऊली दादा आहेत आपले इथले नाथ उपासक. इथे श्रीषाताई आहे. हे दादा आहेत, नाव सूरज दादा आहेत. हे कौस्तुभ दादा आहेत आणि हे त्यांचे खरं तर नातेवाईक आहेत आणि हे त्यांचे मित्र आहेत. म्हणजे ते काटे कॉलनीला राहतात पण त्यांना इथली आवड आहे. म्हणजे एक आपल्याच परिसरात दशरथ दादा त्यांचे मोठे बंधू आहेत. तर ते सुद्धा खूप उत्तम प्रकारे अभ्यास करतात. मी तुम्हाला वारंवार की ते आपल्या ह्या नगरीतून पहिले आलेले आहेत 10वीच्या परीक्षेत. आता दादा पण मेरिटमध्ये येणार आहेत. आपली सगळी मुलं हुशार आहेत, सगळे ताईदादा हुशार आहेत. तुम्ही अभ्यास पण कराच, पण त्याचबरोबर निसर्गालाही जपा. हा निसर्गाला जपण्याचा मंत्र कार्तिक दादा आणि त्यांच्या परिवाराने आपल्याला दिलं. त्यांच्या आईवडिलांचं पण ह्या ठिकाणी कौतुक करतो आपण की असं करायला सुद्धा प्रेरणा. कारण का बघा, हे करत असताना नक्कीच त्यांचे 4-5 तास गेलेले आहेत किंवा 1 दिवस गेला किंवा मे बी जो काही टाईम गेलेला, पण ह्याच्यात त्यांना मोबाईलपासून दूर राहता आलं आहे, बरोबर ना? म्हणजे मोबाईल हा वाईट नाही आहे. कदाचित ते मोबाईलवरून एखादी प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. गुगलला जाऊन तुम्हाला काही माहिती घेऊ शकता तुम्ही, परंतु सतत मोबाईलचं स्क्रोल करत राहणं आणि आपल्या वेळेचा नाश करणं तर ते फार हानिकारक आहे. पण एक लक्षात ठेवा, ह्यांच्याकडून ते प्रेरणा आपल्याला घेता येईल. या ठिकाणी बघा, माऊली दादा पण आमचे आहेत. इथे सुंदर इथे सेवा करतायत, मदत करतायत, सगळ्यांना हेल्प करतात. तसे ज्ञानराज दादा, ज्ञानेश्वरी ताई हे पण मदत करत अर्थात ते शाळेत गेलेले आहेत. असे आदेश. तर आपल्या नाथ उपासना सगळ्या प्रकल्पातर्फे ह्या सर्वांना शुभेच्छा आहेत आणि आपल्या वेटू जिंदगी चॅनलच्या मार्फत सुद्धा शुभेच्छा आहेत. रामकृष्ण आणि माऊली. आदेश. 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 अलख निरंजन, सब दुःख भंजन. आता आपलं एक अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. बोला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. बोला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षीही सुस्वरे आळवीती. पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. थोडंसं कदाचित हा अभंग म्हणताना काही चूक झाली असेल, पण ठीक आहे. एक स्पॉन्टेनियस आपल्याला एक आठवणं आणि निसर्गाशी जोडून घेणं हे पण फार महत्त्वाचं आहे. संत तुकाराम महाराज माऊलींनी जसं अभंगात म्हटलेलं आपल्याला ना की हे सगळे वृक्षवल्ली आपले मित्र सगळे सोयरे आहेत, त्यांना जपलं पाहिजे, बरोबर आहे? तर त्यांची हानी नाही केली पाहिजे. जेवढी जास्तीत जास्त झाडं तुम्हाला लावता येतील तेवढी ती लावली पाहिजेत. आलं ना?
आपला बड्डे आपला बर्थडे आहे तो जरूर साजरा करा, पण त्याचबरोबर एक तरी झाड लावा, बरोबर आहे. आणि मग आपल्याला निसर्गाची हानी न करता आपल्याला निसर्ग भरून काढायचं आहे. आला जर निसर्गाला आज तुम्ही वाचवलं तर उद्या निसर्ग तुम्हाला वाचवणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. आदेश.